नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण वॉज आणि वेअरचा उपयोग कसा करायचा ते पाहिलं. ती होती होकारार्थी वाक्य, ते स्टेटमेंट्स होते, ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस होते. आता आपल्याला त्या वाक्यांचे इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य बनवायचे आहेत. ठीक आहे. तर आपण यामध्ये काही विशिष्ट शब्द घेऊयात आणि आयपासून सगळे कर्ते वापरून त्याची वाक्य बनवू आणि त्या वाक्यांचे प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य बनवूया. ठीक आहे. आता तुम्हाला ह्या गोष्टीची सवय हळूहळू व्हायला लागलेली असेलच. पहिलं वाक्य घेतोय. I was a worker. वर्कर म्हणजे कामगार. मी कामगार होतो. भूतकाळ आहे. तुम्हाला तुमचं आत्मचरित्र लिहायचं इंग्रजीतून. तुम्ही आता मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहात आणि तुम्हाला सांगायचं आहे सुरुवात तुमची कशी होती. आय वॉज अ वर्कर. मी एक कामगार होतो. ओके. भूतकाळात अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य बनवू शकता. आता या वाक्याचं प्रश्नार्थक करायचं आहे आणि नकारार्थी करायचं आहे. प्रश्नार्थक वाक्य कसं करणार? सहाय्यकारी क्रियापद इथं आपल्याकडं आहे. अर्थात आता इथं वॉज हे सहाय्यकारी क्रियापदाऐवजी मूळ क्रियापद म्हणूनच आलेलं आहे, मुख्य क्रियापद म्हणूनच आलेलं आहे. परंतु ते सहाय्यकारी क्रियापदासारखं वागू शकतं. टू बीची रूपं, टू हॅवची रूपं आणि टू डूची रूपं यांना तो अधिकार आहे. हे मुख्य क्रियापद म्हणून पण वागतात आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण वागतात. तर आपण इथं काय करणार आहोत? प्रश्न तयार करताना नेहमी या वॉजला सुरुवातीला घ्यायचं आणि आयला त्याच्यानंतर. म्हणजे आपलं वाक्य काय होईल? प्रश्नार्थक. क्यू म्हणतो आपण. खरं तर ते इंटरॉगेटिव्ह आहे, पण आय लिहिण्याऐवजी मी क्यू लिहितोय. क्वेश्चन अशा अर्थानं. वॉज आय अ वर्कर? मी प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. सॉरी. मी कामगार होतो का? आता हे कधी म्हणता येईल? तुमच्याबद्दल कुणीतरी असं सांगतंय की तुम्ही कामगार होता, पण ते तुम्हाला मान्य नाही. तुम्ही विचाराल, वॉज आय अ वर्कर? मी कामगार होतो काय? वॉज आय अ वर्कर? मी कामगार होतो काय? आणि याचं उत्तर तुम्ही नकारार्थी द्याल. नकार करताना मूळ वाक्यामध्ये वॉज नंतर नॉट लिहायचं आहे. आय वॉज नॉट अ वर्कर. लक्षात घ्या, नॉट हे नेहमी सहाय्यकारी क्रियापदानंतरच येतं. इथं वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून नॉट त्याच्यानंतर आलं आहे. आय वॉज नॉट अ वर्कर. मी काय कामगार नव्हतो. समजा तुम्हाला असं सांगायचं आहे की मी कामगार नव्हतो. तुम्हाला सांगायचं असेल मी कामगार होतो, तर पहिलं वाक्य वापरा. कोणी तुमच्यावरती असं स्टेटमेंट केलं की अरे हा तर कामगार होता, तुम्हाला म्हणायचं असेल नाही मी कामगार नव्हतो, तुम्ही प्रश्न विचाराल, वॉज आय अ वर्कर? मी कामगार होतो का? आय वॉज नॉट अ वर्कर. मी कामगार नव्हतो. अर्थ काय होईल याचा? मी
कामगार नव्हतो. हे झालं पहिलं वाक्य. आता आपण वी हा कर्ता वापरूया. वी हा कर्ता वापरून आपण हेच वाक्य करूयात. वी हे अनेक वचनी, प्रथम पुरुष अनेक वचन. वी नंतर काय येतं? वॉज येणार का वेअर येणार? वेअर येणार. वी वेअर. आता गंमत बघा, अनेक जण आहेत ना, मग अ वर्कर म्हणाल का वर्कर्स म्हणाल? वी वेअर वर्कर्स. आम्ही कामगार होतो. पण आता एक कामगार आहे का? नाही, आता आम्ही आहोत म्हणजे अनेक कामगार. त्यामुळं इथं वर्कर्स असं लिहावं लागेल. इथं अ वर्कर, अ हे आर्टिकल आलंय. आता आर्टिकलच्या यूजमध्ये आपण शिकलोय अ केव्हा येतं केव्हा येत नाही. एक वचनात अ येतं, अनेक वचनात अ येत नाही. वी वेअर वर्कर्स. आम्ही कामगार होतो. याचा प्रश्न तयार करायचा आहे. आम्ही कामगार होतो का असं विचारायचं आहे. काय करावं लागेल? वेअर सुरुवातीला घ्यावं लागेल. वेअर वी वर्कर्स. वेअर वी वर्कर्स. आम्ही कामगार होतो का? वेअर वी वर्कर्स, आम्ही कामगार होतो का? आणि ह्याचं नकारार्थी उत्तर जर द्यायचं असेल तर तुम्हाला नॉट कुठं लिहावं लागेल? वेअर नंतर. वी वेअर नॉट वर्कर्स. वी वेअर नॉट वर्कर्स. आम्ही कामगार नव्हतो. ठीक आहे. आता आपण यूचं वाक्य बघू, द्वितीय पुरुषातलं वाक्य. आपण आधीच्या लेक्चरमध्ये हे शिकलो की यू आलं की त्याच्यानंतर नेहमी वेअरच येतं. यू एकवचनात पण वापरलं जातं, अनेक वचनात पण वापरलं जातं, पण यू नंतर वॉज येत नाही एकवचनात, वेअरच लिहायचं. त्यामुळं काय होईल वाक्य? यू वेअर अ वर्कर. तू एक कामगार होतास. अर्थ काय होईल? आता एक असं लिहिणं गरजेचं नाही, नुसतं तू कामगार होतास असं लिहिलं तरी चालेल. आता याचा करायचा आहे प्रश्न. प्रश्न करताना काय करावं लागेल? वेअरला घ्यायचं सुरुवातीला. सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्याच्या आधी आलं की प्रश्न बनतो. वेअर यू वर्क अ वर्कर. काय होईल वाक्य? वेअर यू अ वर्कर.
तू कामगार होतास काय? एक जण म्हणतोय आय वॉज अ वर्कर, आणि त्याला तुम्हाला विचारायचं, तुम्ही त्याला विचारणार आहे वेअर यू अ वर्कर? बघा, प्रत्येक संभाषणामध्ये सिच्युएशननुसार कोणतं वाक्य वापरायचं हे तुम्ही निश्चित करा. आपल्याला जेव्हा डायलॉग्स शिकायचे आहेत ना, त्यावेळेस तुम्ही ह्या वाक्यांचाच उपयोग करणार आहात. ठीक आहे. वेअर यू अ वर्कर? तू कामगार होतास काय? तू कामगार होतास का? आणि त्याला नकारार्थी उत्तर द्यायचं आहे, तू कामगार नव्हतास. बघा, एक जण म्हणतोय आय वॉज अ वर्कर, दुसरा म्हणतोय अरे मी लहानपणापासून तुला बघतोय, वेअर यू अ वर्कर? तू कामगार होतास काय? नाही, यू वेअर नॉट अ वर्कर. काय वाक्य होईल? यू वेअर, वेअर नंतर नॉट लिहायचं आहे. यू वेअर नॉट अ वर्कर. तू कामगार नव्हता. ठीक आहे. तू कामगार नव्हतास असं आपण म्हणू शकतो. नव्हतास. आता चौथं वाक्य आपण यूच घेणार आहोत, पण ते अनेक वचनात. आता अर्थ बदलतोय, अर्थात थोडासा तूच्या ऐवजी तुम्ही होतंय, म्हणून आपण ते सेपरेटली घेऊयात. मूळ वाक्य काहीही बदलणार नाही, फक्त अर्थ बदलेल. काय करूयात? हेच वाक्य घेऊयात का या वाक्यात? नाही, आता इथं यू वेअर अ वर्कर घेतलंय, अनेक वचन करताना अजून एक बदल होईल, यू वेअर वर्कर्स होईल, अ वर्कर नाही होणार, हो ना? लिहूयात, सेपरेट लिहूयात. यू वेअर वर्कर्स. अनेक वचन आहे ना, ही वाक्य एक वचनाची होती, इथं आपण अनेक वचनी अर्थ घेणार आहोत, त्यामुळं अ वर्कर नाही, वर्कर्स लिहावं लागेल. अर्थ काय होईल? तुम्ही, आता अनेक वचन आहे, तुम्ही कामगार होता. प्रश्न विचारायचा आहे, वेअर सुरुवातीला घ्यावं लागेल, वेअर यू वर्कर्स? अरे तुम्ही लोक कामगार होता का? वेअर यू वर्कर्स? तुम्ही कामगार होता का? बघा, प्रश्न विचारताना फक्त या वाक्याच्या पुढं का आलं, झाला प्रश्न. आणि आपल्याला याचं नकारार्थी उत्तर द्यायचं आहे, यू वेअर नॉट वर्कर्स. तुम्ही कामगार नव्हता. यू वेअर नॉट वर्कर्स, तुम्ही कामगार नव्हता. आलं का लक्षात? आता आपल्याला तृतीय पुरुषी कर्ते वापरून पण वाक्य बनवायचे आहेत. आपल्याला इथं जागा
बघूयात आता. हे वाक्य इकडं सरकतंय. एवढ्या जागेत बसवूयात, प्रयत्न करूयात. पाचवं वाक्य, ही वॉज अ वर्कर. तो कामगार होता. तो कामगार होता. त्यानंतर याचा प्रश्न काय होईल? वॉज सुरुवातीला घ्यायचं. बरं, हे तुमच्या लक्षात आलं का? ही नंतर वॉज येतंय, वेअर येणार नाही. वेअर हे फक्त कधी येतं? सांगा, कधी येतं वेअर? अनेक वचनामध्ये. ही वॉज अ वर्कर, ही एकवचनी आहे. ही नंतर आपण वर्तमान काळात इज वापरलेलं होतं, इथं वॉज वापरतोय. ही वॉज अ वर्कर, तो कामगार होता. याचा प्रश्न कसा बनेल? वॉजला सुरुवातीला घ्यायचं, ही नंतर लिहायचं. वॉज ही अ वर्कर? प्रश्नचिन्ह. अर्थ काय होईल? तो कामगार होता का? आणि मग नकारार्थी उत्तर द्यायचंय. ही वॉज नॉट अ वर्कर. तो कामगार नव्हता. बघा, लक्षात येतंय का? आपण हीचा वापर केला. आता स्त्रीलिंगी शी हा करता वापरूया. शी वॉज अ वर्कर. अर्थ होईल ती कामगार होती. याचा प्रश्न काय होईल हो मग? आता तुम्हाला जमायला पाहिजे. वॉज सुरुवातीला घ्यायचं. वॉज शी अ वर्कर? वॉज शी अ वर्कर? ती कामगार होती का? प्रश्न विचारलाय. आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल, नकारार्थी उत्तर द्यायचं असेल, ती कामगार नव्हती, तर काय म्हणावं लागेल? शी वॉज नॉट अ वर्कर. ती कामगार नव्हती. पहा, आता फक्त तृतीय पुरुषी अनेक वचनी करता राहिलेला आहे. तुम्ही फळ्यावरती असणारी वाक्य लिहून घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढण्यासाठी तुम्हाला वेळ देतोय. आता मी इकडचा भाग पुसतो, म्हणजे देचा वापर आपल्याला करता येईल. तृतीय पुरुषी अनेक वचनी. सातवं वाक्य आपलं होईल,
दे नंतर काय येईल? वॉज येईल का वेअर येईल? वेअर. दे वेअर वर्कर्स, अनेक वचन. ते कामगार होते. दे वेअर वर्कर्स, ते कामगार होते. आता मला याचा प्रश्न बनवायचा आहे. वेअरला सुरुवातीला घ्या देच्या जागी. वेअर दे वर्कर्स ते कामगार होते का? अर्थ लिहू. ते कामगार होते का? याचं नकारार्थी होईल. ते कामगार नव्हते. They were not workers. ते कामगार नव्हते. पहा, आपण आय पासून दे पर्यंतचे वेगळे वेगळे कर्ते वापरले. त्याच्यानंतर वॉज येतं का वेअर येतं हे पाहिलं आणि त्याला अनुसरून आपण प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य बनवलेली आहेत. तुम्ही याचप्रमाणे सेम वेगळा शब्द वापरून अशीच वाक्य बनवा. कोणताही एक शब्द मी देऊ. असं करूयात आपण. आर्टिस्ट हा शब्द घेऊया. आर्टिस्ट. आर्टिस्टचं अनेक वचन होईल आर्टिस्ट्स. ओके. पण आता यामध्ये तुम्ही कुठं चुकू शकताय? सांगा बरं, काय होऊ शकतं? कोणती चूक तुमच्याकडून होऊ शकते? लक्षात येते का? या वाक्यामध्ये जिथं जिथं आपण एकवचनी कर्ता वापरला होता तिथं हे पुढचं नामसुद्धा आपण एकवचनी वापरलं होतं आणि त्याच्या आधी आर्टिकल आलं होतं ए. बरोबर का? इथं आर्टिस्ट जेव्हा एकवचनात येईल तेव्हा आपल्याला काय करावं लागेल? आर्टिस्ट म्हणता येईल का? नाही. तुम्हाला इथं ॲन आर्टिस्ट असं म्हणावं लागेल. ॲन आर्टिस्ट. ॲन का लिहावं लागेल? कारण आपला ॲनचा नियम आहे, जर नामाची सुरुवात स्वरासारख्या उच्चारानं होत असेल किंवा सुरुवातीला म्हणजे स्वर आला किंवा स्वरासारख्या उच्चारानं होत असेल तर आपण काय करतो? त्याच्या आधी ॲन हे आर्टिकल वापरतो. बरोबर? तुम्ही आपला ए आणि ॲनचा व्हिडिओ पाहिलेलाच आहे. तर तुम्ही काय करा, या सगळ्या वाक्याप्रमाणे आर्टिस्ट, ॲन आर्टिस्ट आणि त्याचं अनेकवचन आर्टिस्ट्स याची वाक्य तयार करा. वाक्य तयार करून शक्य झाल्यास तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकताय. ठीक आहे? थांबूयात मग आपण.